नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील आमडी शिवारात एका ट्रॅव्हल्सनं मागे टाकण्याच्या नादात घरी परतणाऱ्या विटांच्या ट्रकला कट लागल्यानं ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या कडेला उतरल्यानं ट्रक बाहेर पडून ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। प्राप्त माहितीनुसार बोर्डा सराखा येथील रहिवासी महेश नारायण वाघमारे हे विटांचे ट्रक चालवायचे। ते आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत घेऊन विटा खाली करून गावाकडे परत येत होते। नागपूरकडून मनसरच्या दिशेने येत असताना आमडी पेट्रोल पंपावर पार केल्यानंतर एका अज्ञात ट्रॅव्हल्सनं ट्रकला मागे टाकण्याच्या प्रयत्नात ट्रकला कट दिली। यात ट्रक चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले। ट्रक महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या नालीमधून निघाला। या ट्रकच्या समोरील काचांसहित ट्रक चालक बाहेर फेकला गेला। त्यातच त्याच्या डोक्याहून ट्रक गेला आणि घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला। परत तो ट्रक सर्व्हिस रोड ओलांडून शेतात शिरला। सोबत असलेल्या दोघांना डोक्याला मार लागल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहे, तर दोघे सुखरूप असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती रामटेक पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार दुर्गेश वरखडे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले आणि मृतकाला शवविच्छेदन प्रक्रिया करण्याकरता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेले, तर अन्य 2 जखमींना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचार सुरू आहेत। अधिक तपास रामटेक पोलीस करत आहेत। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।